नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MA भाग 1 सत्र 3 विषय याकरिता चौथा पेपर विशेष वाङ्मय प्रकार कविता हा आपण शिकणार आहोत। यातील घटक कविता संकल्पना स्वरूप आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत। त्याकरिता मी प्राध्यापक रुपेश फुके आपणा सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे इथे स्वागत करतो। मित्रांनो, विशेष वाङ्मय प्रकार कविता हा शिकत असताना कवितेच्या अभ्यासक्रमाविषयीची थोडक्यात आपण माहिती करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सगळे बघू शकता की विशेष वाङ्मय प्रकार कविता ज्यामध्ये विशेष वाङ्मय प्रकार कविता अभ्यासण्याकरता आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला हे 5 घटक उपयोजलेले आहेत। त्यापैकी पहिला घटक आहे कविता संकल्पना स्वरूप घटक आणि प्रकार। हे पहिलं प्रकरण आपल्याला आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या घटकांमध्ये आपल्याला उपयोजलेलं पुस्तक आहे ते म्हणजे हरपलेले श्रेय। ते केशवसुतांनी लिहिलेलं आहे, संपादित केलेलं आहे। राजश्री जोग आणि कॉन्टिनेंटल प्रकाशन यांनी ते प्रकाशित केलेलं आहे। तिसरा जो काही घटक आहे आपल्याला इथे ते आहे बहिणाबाईची गाणी। बहिणाबाई चौधरी, सुचित्र प्रकाशन मुंबई यांनी ते प्रकाशित केलेलं आहे आणि हे पुस्तक बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं तर चौथा घटक कुठला आहे? मर्ढेकरांची कविता आणि मौज प्रकाशनगृह मुंबई हे तिसरं पुस्तक आपल्याला इथे उपयोजलेलं आहे। आणि सर्वात शेवटचा 5वा घटक म्हणजे निवडक नारायण सुर्वे संपादित कुसुमाग्रज लोकवाङ्मयगृह मुंबई हे चौथं पुस्तक आपल्याला इथे अभ्यासाला उपयोजलेलं आहे। तर मग विद्यार्थी मित्रांनो, असं असताना आपल्या असं लक्षात येईल की कविता हा फार पूर्वीपासूनचा जनमानसांमध्ये रूढ असलेला हा काव्यप्रकार आहे। जेव्हा माणसाला आविष्कार करावा असं वाटू लागलं तेव्हा पहिल्यांदा त्याने जी अभिव्यक्ती केली ती कवितेमध्येच असली पाहिजे असं जाणकारांनी मानलं आहे। अर्थात कवितेचे पहिले रूप कसे असेल, गीतात्मक असेल, ते गेय स्वरूपात असणार हे उघड आहे। मानवाने प्रथमतः ज्या भावना प्रगट केल्या असतील त्या त्याने गाऊन किंवा नाचून प्रगट केल्या असणार हे उघड आहे। म्हणूनच सर्व भाषांमध्ये काव्याला प्रदीर्घ आणि अखंड अशी परंपरा असल्याचे दिसून येतं। लिपीचा शोध लागण्यापूर्वी किंवा लेखन रूढ होण्यापूर्वी मौखिक रूपात असंख्य आविष्कार झालेले असणार। या आविष्कारातील प्रधान आविष्कार अर्थातच गीताचा किंवा कवितेचा असणार हेही उघड आहे। मित्रांनो, लिखित वाङ्मयाच्या परंपरेबरोबरच एक मौखिक परंपरा ही सर्व भाषांमध्ये दिसते। मराठीमध्ये साधारण 10व्या शतकापासून मराठी लेखनाची परंपरा दिसत असली तरी त्यापूर्वीही मौखिक आविष्कार होतेच। अगदी आजतागायत मौखिक आविष्कार चालत आलेले दिसतात आणि मौखिक आविष्कारामध्ये काव्यसदृश्य रूपे अधिक असतात हे दिसते। आता जर आपण लक्षात घेतलं की साधारणतः शिलालेख आणि ताम्रपटांच्या अभ्यासावरून मराठी भाषेचा उगमकाळ हा 10व्या शतकाच्या किंवा 9व्या शतकाच्या काळामध्ये मानला गेला साधारणतः। परंतु मग त्यानंतरच काव्यनिर्मितीला सुरुवात झाली असं म्हणता येणार नाही। त्याच्यापूर्वी लेखनकला अवगत नव्हती किंवा लिपी नव्हती, तरीही मौखिक पद्धतीनं एक काव्याची परंपरा म्हणा किंवा मग कथांची परंपरा म्हणा चालत आलेली आहेत। आपण पाहतोय बऱ्याच कथा ह्या मौखिक स्वरूपात चालत आल्या। आपल्या आजोबाला त्या कथा माहिती होत्या, त्या आपल्या बाबाला माहिती होत्या, त्या आपल्याला माहिती आहे, समोरच्या पिढीलाही माहिती राहणार, बरोबर। त्याचबरोबर काही असे काव्यप्रकार आहेत की जे पिढ्यानपिढ्या चालत आले, जे आपण कुठल्या पुस्तकात वाचले नाहीत किंवा कुठे अभ्यासले नाही, पण तरीही देखील ते आपल्याला माहिती आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे बाहुलीची गाणे प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक मुलींना माहिती आहे, बरोबर आहे। तुमच्या आजीला माहिती होते, तुमची आजीही म्हणायची, त्या आजीने लिहून ठेवले होते का? नाही लिहून ठेवले आहेत,
पण ते मौखिक परंपरेतून तुमच्या आईपर्यंत ते पोहोचले. तुमची आई लहान असताना त्या बाहुल्यांचे गाण्याचे गाणे गात होते आणि नंतर तुमच्याकडे पण त्या हस्तांतरित झाले मौखिक स्वरूपात. ही मौखिक परंपरा काव्य आणि बाहुलीचे गाणे म्हणजे काय आहे तर एक काव्यच आहे आणि हे काव्य अविरत मौखिक स्वरूपात चालत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळेच माणसाला पहिला परिचय काव्यसदृशच रूपानेच होत असतो. अगदी बालपणापासून माणूस पाळण्यात झोपलेला असतो तेव्हा त्याची आई अंगाई गीत गात असते. आईच्या मुखातून ऐकलेले गाणे हे माणसाच्या जीवनातील अनुभवलेले कवितेचा पहिला आविष्कार असतो. इतरही अधिक निमित्ताने बालकाची जवळीक कवितेशी होतच असते. पण ज्या अजाणते वयामध्ये आपण कवितेचे बोल आपल्या कानावर येत होते साधारण पाळण्यात असतानापासूनच तेही काव्यच आहे. याचा अर्थ असा की कविता हा आदिम लेखन प्रकार तर आहेच, पण तो माणसाच्या बालपणापासून त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणातलाही लेखन प्रकार आहे. असे असले तरी कविता म्हणजे काय हे सांगणं सहज नाही, अवघड आहे मित्रांनो. कारण कवितेसारख्या खूप रचना असतात, पण या साऱ्याच रचना कविता असतात असे आपण म्हणत नाही. तालात आणि छंदात लिहिले गेलेले सर्वच काव्य असतं असं नाही. गद्यापेक्षा कविता ही वेगळी तर असतेच, पण त्याबरोबर ती पद्य आणि गाण्यापेक्षाही वेगळी असते. नुसते गाणे म्हणजे कविता नव्हे, पद्य म्हणजे कविता नव्हे, तर कविता म्हणजे नेमके काय असा प्रश्न उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आहे मित्रांनो. या प्रश्नाची अतिशय विस्तृतपणे आपण पुढे अभ्यासणारच आहोत. ताल, लय, नाद, छंद हे तर कवितेचे मूलभूत घटक आहेतच, परंतु त्याच्या पलीकडेही आणखी काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत काव्याची. लक्षात ठेवा, कुठलीही चांगली कविता वाचत असताना आपल्या असे लक्षात येते की ती कमी शब्दांचा वापर करते आहे. जे सांगायचे आहे ती फापट पसारा टाळून, वर्णन टाळून नेमकेपणाने सांगत असते. कारण फापट पसारा किंवा वर्णने जर कवितेमध्ये अंतर्भूत असतील तर मग कादंबरी आणि काव्य यात फरक राहिलेला नसता. मुळात हाच फरक काव्य आणि कादंबरीतला असतो. तर म्हणूनच कवितेचा प्रत्यय हा झरिती प्रत्यय असतो असे म्हटले जाते. तो नुसता झरिती प्रत्यय असतो असे नाही, तर ती आपल्या सर्व व्यक्तिमत्वालाच भारून टाकते. वाचकाचे हे भारलेले व्यक्तित्व कवितामय होऊन जाते. ती त्याच्याशी जसे दिशांनी संवाद करायला लागते आणि कवितेचे सामर्थ्य हेच असते मित्रांनो. म्हणूनच ती एका वेळी अनेक अर्थ देऊन जाते. श्रेष्ठ कविता तर वाचकगणिक नवे नवे अर्थ उलगडण्याची क्षमता असलेली असते. वाचकाचे हे भारलेले व्यक्तित्व कवितामय होऊन जाते. ती त्याच्याशी अनेक दिशांनी संवाद करायला लागते आणि कवितेचे सामर्थ्य हेच असते. म्हणूनच ती एकाच वेळी अनेक अर्थ देऊन जाते. श्रेष्ठ कविता तर वाचकगणिक नवे नवे अर्थ उलगडण्याची क्षमता असलेली असते. एवढेच काय, प्रत्येक वाचनात नवे काहीतरी देण्याची क्षमता तिच्यात आहे असेही आपल्याला जाणवते. त्याचे कारण असे की तुमच्या भावनांना आणि संवेदनांना कविता साद घालत असते. ती केवळ आपण डोळ्याने वाचतो असे घडत नाही, तर ती आपल्या सर्वच संवेदनांना जाग आणण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून तर कवितेकडे कुसुम कोमल अंतःकरणाने गेले पाहिजे असे भारतीय काव्यशास्त्रात म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, कविता आपल्या संवेदनांना जशी आव्हान करीत असते त्याचप्रमाणे ती जीवनानुभवालाही आव्हान करते आणि त्यातूनच आपल्याला नवे नवे अर्थ उलगडायला लागतात. म्हणूनच कविता अल्पाक्षरी आणि बहुप्रत्ययी असते असे म्हटले जाते. हे तुमच्या बहुपर्यायी प्रश्नाकरता महत्त्वाचे. कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य असते आणि ते म्हणजे कवीच्या व्यक्तित्वाला तो सरळ आणि सज्जन आविष्कार असतो. त्याच्या व्यक्तित्वाचे ते दुसरे रूपच असते मित्रांनो. तरीही त्यात
त्याचे वैयक्तिक जीवन शोधणे मात्र संयुक्तिक ठरत नाही. कविता हा शेवटी काय असतो, कलावंत मनाचा आविष्कार असल्यामुळे आणि ती नवनिर्मिती असल्यामुळं तिचे विविध आविष्कार निर्माण होणे स्वाभाविक आहे. किंबहुना त्यामुळे अनेक काव्यप्रकार संभवतात असेही म्हणावे लागते. कवितेचा विचार करताना कवीच्या व्यक्तित्वाचा सरळ आणि उत्कट आविष्कार असतो असे म्हटले आहे आणि ते खरेच आहे. त्यामुळे विडंबन काव्याचा मात्र काहीसा वेगळा विचार करावा लागतो, कारण विडंबन काव्यात मूळ कृती कुठली तरी वेगळीच असते, तिच्यावरून दुसरी कृती निर्माण केली जाते. तरीही विडंबनकर्त्याची अभिरुची, शब्दसामर्थ्य आणि मर्यादित अर्थाने व्यक्तिमत्वही प्रगट होते. असे असले तरी तिला विशुद्ध कविता म्हणता येणार नाही, हेही लक्षात ठेवावे. मित्रांनो, मराठीतील बऱ्याच कविता पद्यरचना प्रकारात लिहिल्या गेलेल्या आहेत. पद्यरचनेत छंदोबद्ध रचना पद्धतीला महत्त्वाचे स्थान असते, परंतु आजची कविता छंदोबद्ध रचनेत बंधन झुगारून देऊन ती छंदमुक्त शैलीत लिहिली जात असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ पद्यरचना पद्धतीचा स्वीकार केल्याशिवायही ही कविता निर्माण होऊ शकते असे आपल्याला म्हणावे लागेल. परंतु पूर्णतः गद्य भाषेत कविता हा वाङ्मय प्रकार संभवू शकत नाही. कविता या वाङ्मय प्रकाराची स्पष्ट कल्पना येण्यासाठी आपण गद्य आणि पद्य यांच्यातील स्वरूप भेद अभ्यासणार आहोत. तसेच वर म्हटल्याप्रमाणे पद्यरचना पद्धतीचा अवलंब केल्याशिवायही कविता निर्माण होत असल्याने पद्यरचनेची आणि कवितेची वैशिष्ट्ये लक्षात आपल्याला घ्यावी लागणार. ही वैशिष्ट्ये लक्षात घेताना आपण कविता या वाङ्मय प्रकाराचे घटकही अभ्यासणार आहोत. कवितेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाला काव्यानुभव म्हणतात. कवितेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाला आपण काव्यानुभव म्हणतो. या अनुभवाचा प्रत्यय यावा या हेतूनेच कवी आपली काव्यरचना करीत असतो. त्या दृष्टीने कवितेमध्ये शब्दांना नेहमी वेगळा अर्थ प्राप्त करून दिला जातो. हा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ या शब्दशक्तीं म्हटलं जातं. एखाद्या लेखनाला कविता या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये प्राप्त करून देणारे बाह्यांगाचे घटक असतात. ते रचनेला कविता या वाङ्मय प्रकाराचे रूप, घाट प्राप्त करून देतात. अशा घटकांमध्ये नाद, लय, वृत्त, अलंकार, रूपक, प्रतिमा इत्यादी बाबींचा समावेश होतो. कवितेच्या या बाह्यांगाच्या घटकांची चर्चा करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती अशी की बाह्यांगाचे जे घटक केवळ भाषेच्या सजावटीसाठी म्हणून योजले जात नाही, तर काव्यानुभवाची आंतरिक गरज म्हणून कवितेमध्ये बाह्य घटक येत असते. कवितेला फक्त फार आखीव-रेखीव करण्याचा प्रयत्न त्या घटकांच्या वापरांमुळं नसतो, हे लक्षात ठेवावे लागतं. यावेळी आपल्याला या सर्व घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपण कविता या वाङ्मय प्रकाराची व्याख्या पुढे पाहूच. ही व्याख्या करत असताना आपण एक सूत्र मनात बाळगले पाहिजे की साहित्य प्रकारांच्या व्याख्या अंतिम अपरिवर्तनीय नसतात. प्रथम दर्शनी गद्य व पद्य यांच्या मुद्रणाच्या स्वरूपावरून आपण एखादा मजकूर गद्य आहे का पद्य आहे हे ठरवतो. तेव्हा पद्याचे प्राथमिक लक्षण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल, ते म्हणजे पद्य भाषा शैलीमध्ये रचना कौशल्याचा मध्यवर्ती स्थान असते. छंद व वृत्त यांच्या आधारेच पद्य रचना केली जाते. रचना पद्धतीमुळे या पद्याच्या ठिकाणी श्रवण सुबकता आणि स्मरण सुलभता ही गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात. पद्याचे लेखन छंद वृत्तानुसार होत असल्यामुळे वाक्यरचनेचे व्याकरणाचे नियम पद्यात पाळले जात नाहीत. पद्याच्या ओळी सलग एकापाठोपाठ लिहिल्या जात नाहीत. हे 3 महत्त्वाचे प्राथमिक लक्षण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. येथपर्यंत आपण गद्य व पद्य यांचे ते स्थूल भेद आपल्याला लक्षात येईल. त्यांची स्थूल वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत आणि पुढल्या तासामध्ये आपण या संकल्पना आणि स्वरूप याचे पुढील भाग अभ्यासणार आहोत.